बांधलेला मठ आहे हा 2000 मसूरी सिंपल नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। आज अंगारकी चतुर्थी निमित्त मी ही व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी बनवत आहे। आम्ही सर्व मैत्रिणी नालासोपाऱ्याला चाललो आहोत, कारण तिथे भूमिगत गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला खूप मोठं स्वामी समर्थांचंही मठ आहे। आम्ही सर्व मैत्रिणी बॉम्बे सेंटरला पोहोचलो आहोत सकाळी 6:45 वाजता। इथून आता फास्ट ट्रेन आहे, ती 1 तासात आम्हाला नालासोपाऱ्याला पोहोचवणार। बरोबर 1 तासाने आपण नालासोपाऱ्याला पोहोचलो आहोत आणि इथे रिक्षावाले 200 रुपये सांगता आहेत, पण आम्ही 150 रुपयाला रिक्षा फिक्स केली। आम्ही 2 रिक्षा केल्या आहेत, कारण आम्ही मैत्रिणी आहोत आणि 6 किलोमीटरवर हे गणपती मंदिर आहे। तर आपण जाऊया पुढच्या प्रवासाला। इथून बसही जाते, पण ती वाघोली नाक्यावरच सोडते। आम्हाला गणपती मंदिराच्या बरोबर समोर रिक्षावाल्याने सोडणार असं कबूल केलं आणि आता आपला प्रवास चालू झाला आहे। गणपती मंदिराच्या अगदी गेटवरच आम्हाला रिक्षावाल्यांनी सोडलं आहे आणि याच्या आजूबाजूचा परिसर पाहिला तर बघा किती सुंदर। लहान मुलांना खेळण्यासाठी, मोठे माणसांना बसण्यासाठी वगैरे उत्तम सोय केली आहे। इथे सेल्फी पॉइंट पण बनवले आहेत आणि भूमिगत गणपतीची सर्व माहिती इथे 3 भाषांमध्ये लिहून ठेवली आहे। इंग्लिश, मराठी, हिंदी कोणत्याही भाषेत आपण वाचू शकता। व्यवस्थित ही माहिती इथे लिहिली गेली आहे, त्यामुळे आपल्याला सर्व काही कळतं। इथे समोर उत्तम प्रकारे गार्डनची सोय केली आहे। छान छान बैलगाड्या सजवल्या आहेत बसण्यासाठी। हे पहा, आलो आहोत आपण सुंदर अशा गणपती मंदिरासमोर। इथे आपल्याला 150 रुपयाला ओटीही मिळते। ही इच्छापूर्ती अंडरग्राउंड गणपती मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। इथे आपल्याला 15 फूट खोल असे पायऱ्या उतरून जावं लागतं। इथे पूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांची पूर्ण माहिती लिहून ठेवली आहे। इथे गणपतीबद्दल सर्व माहिती डिटेल सांगितली आहे। ही मूर्ती कशी सापडली व त्याचं मंदिर कसं झालं याची पूर्ण माहिती इथे लिहून ठेवली आहे। श्री फुलोरे यांना बांधकाम चालू असताना इथे ही भूमिगत मूर्ती सापडली आहे, म्हणून ती स्वयंभू अशी समजली जाते। त्यांनी ह्या मूर्तीचं इथे छान अशा मंदिरात रूपांतर केलं आहे, म्हणजे त्यांना भाविकांनाही त्याचा लाभ घेता येईल व दर्शनाची सोय होईल। आता आपण मंदिराकडे जाऊया। असं 15 फूट खोल आपल्याला त्या पायरी उतरून जावं लागतं। हे मंदिर भूमिगत आहे, म्हणून हे पूर्ण बांधकाम लाकडी बांधकाम केलं आहे। हे व्हेंटिलेशनची ही उत्तम सोय केली आहे। वरती व्यवस्थित खिडक्या वगैरे बांधल्या आहेत। मंदिरामध्ये आपल्याला खूप सुंदर गणपतीची मूर्ती दिसते। भाविक तिथे गणपतीचे मनोभावे दर्शन घेतात आणि मन प्रसन्न होऊन जाते। भाविक इथे शांततापणे गणपतीचे दर्शन करू शकतात। इथे कोणताही ब्राह्मण नाही, आपण डायरेक्ट गणपतीशी संवाद साधू शकतो। आपली मनातली इच्छा आपण गणपती समोर बोलू शकतो। आम्ही मैत्रिणी इथे निवांत 15 ते 20 मिनिटं अगदी ध्यानस्थ होऊन बसलो व खूप छान वाटलं। इथे वरतीही चांगलं घुमट लाईट वगैरे व्यवस्थित केली आहे आणि एवढं शांत वाटतं की आपलं मन इथे प्रसन्न होऊन जातं। हे पूर्ण मंदिराचे बांधकाम हे लाकडी आहे, त्यामुळे इथे कोणत्याच प्रकारची अगरबत्ती लावली जात नाही। गणपतीच्याच बाजूला आपल्याला राम, हनुमान तसेच इतर देवांचेही दर्शन होते।
ही मुलं ही मॅच खेळण्याच्या अगोदर गणपती बाप्पाच्या दर्शनाला येतात, कारण त्यांची ही मनोभावे श्रद्धा आहे. भूमिगत गणपतीचं आपल्याला दर्शन झालं आहे. मन अगदी प्रसन्न झालं आहे, कारण तिथं वातावरण खूप शांत होतं. आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालूया आणि बाजूला असलेल्या बाळूमामांच्या दर्शनाला जाऊया. इथे हे बाळूमामांचं छानसं छोटंसं मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे गेलो. आता याच्या बाजूला स्वामी समर्थांचं मठ आहे. तिथे आपण जाऊया. किती छान असं भव्य दिव्य असं मोठं मंदिर आहे. आपण आत गेल्यानंतर समोरच स्वामी समर्थांची मूर्ती दिसते व मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आपल्याला पूजेसाठी साहित्य पण आहेत. त्याची किंमत ₹150 आहे. इथे प्रसादासाठी बुंदी, चॉकलेट, नारळाची वडी असे सर्व साहित्य व स्वामींना आवडणारे चाफ्याचे सुगंधित फुलही त्या ताटात दिले आहेत. कशी आहे? ₹150 ताट. 150 फक्त काही ते घ्यायचं ₹150 ताट आहे. काय काय आहे त्याच्यात? हां. हे चॉकलेट आहे. हे नारळवडी. नारळवडी. चॉकलेट. चॉकलेट विकलेट पण आहेत. ही पण ₹150. ही पण 150. हां. फक्त काही चला तर आता आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊया. स्वामींच्या दर्शनासाठी इथून आता पायऱ्या आहेत. लेफ्ट साइड वरून आपण चढून जाऊया आणि इथे भव्य अशी स्वामींची मूर्ती दिसत आहे आणि त्याच्या मागेच दत्त महाराजांची फ्रेम आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर हे आहेत दोन्ही मंदिराचे सर्वे सर्वा श्री फुलोरी सर. हे येणाऱ्या सर्व भाविकांना आरतीचा लाभ मिळतो. हे बघा भव्य स्वामी समर्थांचा मठ किती मोठा आहे आणि त्याच्या सभोवताली कसं सुंदर असं सर्व बनविले आहे. तुमचं नाव सर? जयवंत नाईक. हा. हे मंदिर अंडरग्राऊंड गणपती मंदिराच्या बाजूला मठ आहे. हा 2025ला ऑक्टोबर महिन्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी ओपन झालेला आहे. या गावाला वाघोली गाव म्हणतात. नालासोपारा सगळ्यात जास्त जवळचं स्टेशन आहे. ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. यायला तुम्हाला ऑटो रिक्षा, बसेस, महानगरपालिका सगळं मिळतं. श्री स्वामी समर्थ. इथे सर्व येणाऱ्या भाविकांना आरतीचा मान दिला जातो. आता आम्ही सर्व मैत्रिणींची व्यवस्थित अगदी स्वामींचं दर्शन घेतलं. मनोभावे स्वामींची पूजा केली, आरती केली आणि मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. जेवणाची काय किंमत थोडी सिंपल. समोर मी आलो.
स्वामींचं दर्शन झाल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला हे स्वामींच्या पादुका दिसत आहेत. त्याचंही आम्ही दर्शन घेतलं आणि हे खूप मोठं सभा मंडप आहे. इथे भाविकांना बसण्याची वगैरे व्यवस्थित सोय आहे. आपण इथे बसून मनोभावे स्वामींची आराधना करू शकतो. तर आम्ही सर्व मैत्रिणी इथे जवळजवळ अर्धा तास बसलो आणि स्वामींची आराधना केली. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे छोटंसं शंकराची पिंडी आहे. त्याचे हे ब्राह्मण जे मनोभावे पूजा करत होते तेही आम्हाला पाहायला मिळालं आणि आम्ही दर्शन घेऊन या गार्डन मध्ये फिरायला गेलो. तिथे सेल्फी पॉइंट वगैरे पाळणे खूप आहेत. तिथे आम्ही बसून छान अशी मजा मस्ती केली आणि या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही अर्धा पाऊण तास सगळ्यांनी खूप मजा मस्ती केली. आमच्यासोबत काही सिनियर सिटीजन पण होत्या. त्यांनाही या दोन्ही मंदिराचं दर्शन घेऊन खूप छान असं वाटलं आणि या निसर्गाच्या सानिध्यात अगदी मन प्रसन्न होऊन जातं. मंदिराच्या बाहेरच कॅन्टीन आहे. तिथे आपल्याला बटाटे वडा आणि ब्रेड पॅटीस हे मिळतं आणि चहाही मिळतो. हे बनेपर्यंत आम्ही लेडीज थोडी इकडच्या गोष्टी गप्पा गोष्टी करून वेळ घालवत होतो. खूप झुणका भाकर खायची इच्छा झाली प्रखरतेने. म्हणलं करते नको इकडची नको सिंहगडची पाहिजे. म्हणलं जा सिंहगडला एक नंबर मिळते. खूप छान मिळते. म्हणजे झुणका भाकर वांग्याचं भरीत आणि दही. कुठे नाही सिंहगड आता चढताना गड चढताना वहिनी चढताना फेब्रुवारी मध्ये गजानन स्वामीला गड जाऊया. चढायला काय तुला आता मी गड बिड करत नाही. तेव्हा जाऊया म्हणता गड चढू नाही, इथं गजाननचं आहे ते गड नाही. गड नाही आहे ना साधं आहे. इथे भव्य असं स्वामींचं प्रसादालय बनत आहे, जेणेकरून सर्व भक्त या प्रसादाचा लाभ घेऊ शकतात दर गुरुवारी. हे प्रसाद मोफत आहे. मंदिराच्या गेट बाहेरच वेफरची फॅक्टरी आहे. इथे सर्व वस्तू फ्रेश मिळतात.